पोलिटिशियनच्या हद्दीतील दिवा भागातून 28 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता एक 7 वर्ष 22 दिवसाची मुलगी ही बेपत्ता झाल्यासंदर्भातील तक्रार प्राप्त झाली होती। या तक्रारीचं गांभीर्य पाहून एसीपी डिव्हिजन, प्रभारी अधिकारी व क्राईमचे पीआय आणि इतर सर्व अधिकारी यांनी आपल्या निर्देशाखाली वेगवेगळ्या टीम स्थापन केले गेले। या 6 टीम या सातत्याने मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या। याच्यामध्ये डीबीच्या 4 टीम आणि एनडीपीएसचे 2 टीम काम करत होते। या भागातील सीसीटीव्ही पाहणे अत्यंत आवश्यक होतं, कारण मुलीचे पूर्ण हालचाली ज्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या सीसीटीव्हीमध्ये आल्या असतील या अपेक्षेने साधारणतः या संपूर्ण टीमने 948 सीसीटीव्ही याची पाहणी केली गेली। त्याच्यामध्ये मुलीचे लाईन ऑफ लोकेशन्स मिळाले आणि याच्यामध्ये 2 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर 31 तारखेला रात्री या मुलीचं लास्ट लोकेशन एका व्यक्तीच्या सोबत बदलापूर या ठिकाणी ती एका ट्रेनमधून खाली उतरल्याचं निदर्शनास आलं। त्याच्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवणं हे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं। त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या टीमचे अधिकारी यांनी लोकल जे व्यक्ती आहेत त्यांची मदत घेतली गेली। त्यांच्याकडून त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली। ती व्यक्ती हा स्थानिक व्यक्ती आहे, जाधव नावाचे व्यक्ती, सुमित जाधव यांच्याकडे त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या घरी ही आमची टीम गेली। घरी ही मुलगी त्या ठिकाणी सुखरूप सापडली। त्याच्याबरोबरच ती जे सुमित जाधव आहेत त्यांची स्वतःची 3 मुलं ही त्या ठिकाणी होती। ते 3 मुलं ही समवयस्क आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच ही होती। या बाबतीमध्ये ज्यांच्याबरोबर ती मुलगी गेली होती याच्यामध्ये सुरुवातीला डाऊट येणं अत्यंत स्वाभाविक आहे, त्यामुळे आम्ही त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलं गेलं की त्यांनी सोबत कसं काय घेऊन गेला। तर या मुलीने स्वतःचा पत्ता हा दिल्ली हा सांगितला होता। ती स्वतः दिल्लीची आहे, माझे आईवडील नाही आहेत आणि मला तुमच्याबरोबर यायचं आहे, मला परत जायचं नाही आहे, अशा स्वरूपाची माहिती सांगितल्यामुळे त्यांनी या मुलीच्या बाबतीमध्ये चुकीची काही घटना घडू नये, कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या मुलीबरोबर एक अशीच घटना, अप्रिय घटना त्या ठिकाणी 2025 मध्ये घडली होती। याबाबतचा गुन्हा खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे। तर अशी काही चुकीची घटना यांच्याबरोबर घडू नये, ती सुरक्षित राहावी या उद्देशाने तो तिला तिच्या स्वतःच्या घरी घेऊन गेला होता।